चला नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. गजानन राठोड सर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रो, असा सपोर्ट असू द्या. चांगल्या पद्धतीचं व्ह्यू, लाईक आणि कमेंट्स मला मिळत आहे सर, ताकी तुम्ही गणित आम्हाला जास्तीत जास्त शिकवा आणि शॉर्ट ट्रिक मध्ये शिकवा. चला तर मित्रो, आपण वेळ न वाया जाता आपण जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करू आणि ते पण सूत्र न वापरता. उत्तर कसं येईल याच्यावर का तुम्हाला जरूरत आहे, मुंबई पोलीस भरतीसाठी 100% उपयुक्त ठरेल अशा पद्धतीत आपण काय केलेलं आहे, सोल्युशन याच्यामध्ये काढलेलं आहे. बघा, आपण आज छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस या झालेल्या पेपर विश्लेषण संबंधात आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत गणित या विषयाशी संबंधित. चला, जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती या पेजवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स मध्ये जरूर सांगा. व्हिडिओ स्किप नका करू, शेवट नक्की बघा आणि कमेंट्स मध्ये सांगा. आपल्याला परत त्याच्यामध्ये काय करता येईल, सुधारणा करता येईल. चला तर मित्र हो, घटकाला सुरुवात करूया. बघा, प्रश्न कशा पद्धतीत विचारला जाते याच्यावर पहा. घाई गडबड करायची नाही कधी, फक्त शांततेत आणि थंड दिमागात तुम्हाला काय करायचं आहे, अगदी बरोबर उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिअर करायचं आहे. बघा, प्रश्न कसा विचारलेला आहे की वडील व मुलगा यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 7:2 आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होती, किती होणार आहे, 6:1 होते. तर त्यांचे आजचे वय किती पहा. अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो, अगदी सोप्या भाषेत पहा. वडील हे मुलगा आहे, पहा हे कोण आहे, वडील आणि हे मुलगा. दिसतं ना बरोबर तुम्हाला, चला दिसतं ना बरोबर. वडील आणि मुलगा किती रे, 7:2 पहा. जास्त लांब जायचंच नाही. 7:2 5 वर्षापूर्वी, 5 इथं मांडायचं आणि पाठीमागं जायचं. 5 वर्षापूर्वी 6:1 असेल, 6:1. तर आजचे वय किती, त्यांचे क्रमानुसार आजचे वय किती. बाबा काहीच नाही करायचं, लगेच हे 5 उचलायचे. 5 उचलले का इथं 5 मांडायचे. हे 5 उचलले, 5 मांडले का इथं मांडले, गुणीला. बाबूराय याच्यातला फरक काढून घे, किती आला फरक, 5. चला हे 5 टाकले छेदाला. आता काहीच नाही कर, याचा आणि याचा असा तिरपा गुणाकार करायचा. 7:1 7 फरक काढायचा. 5 साइन 2 12. याच्यातील फरक किती आला बाबू, फक्त 5. किती आला, 5. आणि ते 5 उचलायचे, छेदाला टाकायचे. 5 5 काय झाले, कटले आणि बरोबर जनरल किंमत किती आली, 5. किती आली, 5. आता विचारलं कोणाचं, आजचे वय. हा जो प्रमाण आहे बेटा, या प्रमाणाला गुणा म्हणजे 5. 5 7 35 कॉमा 5 2 10. बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे का तुमचं, अगदी बरोबर. कमी वेळ सुटलं की नाही सुटलं पहा. सूत्र घेतलं काहीच वापरायचं नाही, सूत्र एक्स वापरायची नाही. एक्सच्या पायी तुमची जिंदगी खराब होईल. एक्सच घ्यायचं नाही, एक्स म्हणजे तुम्ही ध्यानात घ्यायचं, कार्यक्रमच लावायचा कसा, 35 10. चला मग समोरचा प्रश्न पहा. पीडीएफ सेव्ह करतो ताकी तुम्हाला नंतरच्या घटकामध्ये पाहायला भेटेल. चला नंतरचा प्रश्न आहे पहा. वयवारीवरच मला असं वाटतं की 5-6 प्रश्न विचारले की काय, छत्रपती संभाजीनगरला बंद्याचं वय काढायचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि यावेळेस वय वाढण्याची संधी आहे, फायदा जरूर करून घ्या. बघा, राजू, सुनील, अरुण 3 व्यक्ती आहे. किती पहा, 3 व्यक्ती. किती व्यक्ती आहे, 3 व्यक्ती आहे. त्यांच्या वयाची बेरीज, यांची बेरीज किती आहे, 77. बघा, नंतर काय सांगितलं आहे, 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती. 3 वर्षापूर्वी, हे आज आहे, हे बाबा हे आज आहे. 3 वर्षापूर्वी किती व्यक्ती आहे, 3. 3 गुणिले 3 बरोबर किती आहे, 9. याच्यातील फरक बघा किती येतं, 77 मधून 9 काढले किती येतं, 68. शाबास रे पट्ट्या, 68 येतं. बोलत राहायचं, काही विषय नाही. 68 येतं. आलं की नाही आलं, बरोबर आहे की नाही, आहे बरोबर आहे की नाही, 100%. बघा, आहे त्याच्यामध्ये काही असा हाड विषयच नाही. काय करायचं, फक्त जास्तीत जास्त सोडवायचं. बघा ना, तुम्हाला समजतं ना. बघा, चला मग नंतरचा प्रश्न. बाबू चला लक्ष द्या. एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या किती आहे पहा. विद्यार्थी शिक्षक सोडा, 10 40 आहे.
त्या प्रत्येक शाळेत 15 विद्यार्थी मागे एक शिक्षक घातला. 15 विद्यार्थी मागे एक शिक्षक. बघा हे 15 विद्यार्थी आणि त्याच्यात एक शिक्षक घातला. प्रत्येकामाग प्रत्येकामाग म्हणजे एकूण किती लोक झाले? 16. किती झाले रे? 16. चला 8 न भाग देऊ किंवा डायरेक्ट 16 न बी भाग तुम्ही काय करू शकता? देऊ शकता. किंवा चला 4 न देऊ. चला 4 चूक 16, 4 दुनी 8, उरले किती? 2. 4 सका 24, हा शून्य तसेच्या तसा. 4 एक 4, 4 सका 24, 2 आणि 4 पंचे 20. ए बाबू 65 आहे का? 100% गुरुजी. लगे अगदी सोपं मध्ये तुम्ही काय सांगितलं आम्हाला समजून सांगितलं. चला समजलं असेल ना? समजलं असेल स्किप करू नका. काय होईल तुमचं थोडंसं समोर पहा. 1-2 प्रश्न काय झालेले आहे पर्यायमध्ये टाकताना त्यांच्याकडून रेल्वे संबंधित प्रश्न जे आहे थोडे मिस्टेक झालेले आहे. मी त्याच्यामध्ये काय केलेले आहे सुधारणा. ते बी सरळ भाषेत, एक्स भाषेत नाही. आपल्याला एक्स आवडतच नाही. लक्षात ठेवा आपल्याला एक्स या विषयीची नफरत आहे. फक्त सोडवायचं कसं, कार्यक्रम करायचा कसा याच्यावर तुम्ही फोकस करायचा. पहा घोड्याला वाघ म्हटले. घोडा घ्यायचा का तुम्हाला? चला घेतला गुरुजी. तुम्ही काय केला? घोडा घेतला आम्ही आणि घोड्या घेतल्याच्या नंतर आम्ही बघा काय करणार. घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले आणि सिंहाला हरिण म्हटले तर टांग्याला काय झुपले जाईल? एखादा विद्यार्थी काय म्हणतो बा टांग्याला काय झुपले जाईल? मग माणसाला काय ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये अरे बाबा टांग्याला घोडा झुपल्या जातो. अबे घोडा झुपल्या जात नाही असं नाही. घोडा तर झुपल्या जातो सगळ्याला माहिती आहे. म्हणून घोडा पर्याय वापरायचा नाही का? कशाला काय म्हटले याच्यावर तुम्ही फोकस करायचा. घोड्याला वाघ म्हटले इथंच आहे, पुढे जाऊ नको. का हरिण सिंह झुपवणार आहे का तू? फक्त घोड्याला काय केलेलं आहे सरळ सरळ घोड्याला वाघ म्हटले. लक्ष दे बाबू. पहा घोड्याला काय म्हटले? वाघ. म्हणून काय झुपवणार तू? वाघ. काय झुपवणार आहे? वाघ. आहे का वाघ? वाघ झुपवायचं आणि वाघासोबतच चालायचं. चला मग नंतरचा प्रश्न सेव्ह करून घेतो म्हणजे ताकि तुम्हाला पीडीएफ स्वरूपात भेटून जाईल. बघा अ पेक्षा ब 20 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयाची बेरीज 30 वर्ष असल्यास अ चे वय किती? सोपं आहे. जास्त लांब जायचं नाही. 2 तुलना काढून घ्यायची. हे 20 मानले आणि हे 30 मानले. बघा फक्त लक्षात ठेवायचं काय हे अ आहे ना आणि हे ब आहे. ध्यानात घ्या हे ब आहे. अ ब पेक्षा 20 वर्षांनी लहान आहे. अ ब पेक्षा 20 वर्षांनी काय आहे? लहान. मोठा कोण आहे? कोण मोठा आहे? ब. आता इथं लक्ष द्यायचं. हा मोठा आहे की नाही आहे? बाबू आहे ना. बस सूत्र काहीच घ्यायचं नाही. फक्त लक्ष ठेवायचं लहान मोठा. पा अ ब पेक्षा 20 वर्षांनी लहान आहे. हा लहान आहे हा मोठा आहे. मग आपल्याला मोठा टाकून घ्यायचा बाकी काहीच नाही करायचं. बघा गुरुजी टाकला मोठा करसाल काय? याच्यातला फरक काढून घ्या. बघा फरक काढला किती? 10. फरक काढला. पुन्हा याला बेरीज केली किती रे बा? 50. लक्ष द्या याचे अर्धे 5 आणि याचे अर्धे 25. बघा याचे अर्धे 25. तर लक्ष द्या काय सांगितलं तर अ चे वय किती? अ चे वय किती? अ चे वय किती? तर अ चे वय किती आहे? 5 वर्ष. अ चे वय किती आहे? 5 वर्ष. आणि मोठा जर म्हणले असते तर कोण आहे? पाहिजे लक्ष. अ पेक्षा ब 20 वर्षांनी लहान. अ पेक्षा ब सॉरी चला अ चं वय 25 म्हणजे हे मोठा आहे आणि ब काय आहे? सॉरी ब काय आहे? ब हे किती वर्षाचा आहे? 5 वर्षाचा. ध्यानात घ्यायचा. थोडस बोलता बोलता झाले आपल्याकडून. हे अ काय आहे? मोठा. म्हणून पर्याय क्रमांक 25 हा काय आहे तुमचा अगदी बरोबर उत्तर आहे. थोडस गडबड व्हायला लागली. थोडं शांततेत घेतो बाबा. बरं समजून राहिला तुम्हाला? समजून राहिला ना? चला कमेंट्स मध्ये लगेच सांगायचं की बस सर परत एकदा याच्यावर व्हिडिओ बनवा. एकाच गणितावर आपण व्हिडिओ बनवू. बघा वडील व मुलगा मिळून एक काम 20 दिवसात करतात. वडील एकटे ते काम 30 दिवसात करतात. बाप लेक काम करते. बघा तुमचे बाप लेक बी काय करतात, तुम्ही पण काय करतात, सोबत सोबत काम करता की नाही करता? मित्रों जाणीव ठेवा आणि तयारीला लागायचं आहे. बघा अभी भी समय है आपके पास खुद को बदलने का. 30 आणि 20 हे 2 आहे. 30 घ्या 20 घ्या छेदाला या दोन्हीतला फरक घ्या. बस 2 करतात
एकच, संपला विषय. दोन्ही मिळून म्हणलं बेरीज टाका, तुमचा मार्क जाणार नाही हा, याची गॅरंटी देतो. बघा 0 0 कटलं 5, 3 दोन्ही 6, पर्याय 7 आहे का गुरुजी? पर्याय किती आहे? 7. पर्याय किती आहे? 7. काही विषय नाही, होतंय. वाजधाड होत असते, क्लास आहे. चला, कळालं सर्वांना? चला, नंतरचा प्रश्न. हा अगदी सोपा आहे. असा प्रश्न तुम्हाला विचारला तर काय करायचं? 2 गट तयार करायचे. काय करायचे? 2 गट तयार करायचे. पहा, लक्ष द्या. एक गट असतो अंशाचा, एक गट असतो छेदाचा. वा भाई वा, पोरं किती भयान हुशार झाले. पहा, काय सांगितलं की अंशाचा गट 5, 7 आणि 5. पहा, हे अंशाचा गट आहे. आणि नंतर छेदाचा गट 6, 12, 9. 6, 12, 9. बघा ए बाबा, 6, 12, 9. चला, याचा आपल्याला मसावी आणि लसावी काय करायचा आहे? काढायचा आहे. याचा मसावी जर आपण काढला, कोणता मसावी सांगते? दिलेली संख्या असेल आणि त्या संख्येला कोणत्या तरी एका संख्येने भाग केला पाहिजे. सरळ 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 एका संख्येने भाग केला पाहिजे. पहा, इथे 1 न जातो म्हणजे 1 काय आला रे? मसावी. दिसतं ना? दिसतं का? चला, मसावी 1 आलं. चला, लसावी काढून घेऊ. 5 1 5, 7 जशी तसे 5 1 5. चला, 7 5 35. 35 काय आलं? लसावी. बघा, चला याचा, चला 3, चला 3च्या पडी संख्या 3 दोन्ही 6, 3 त्रिक 3 चौक 12, 3 त्रिक 9. बघा, लक्ष द्या. मस्त रे भाई. हा, चला, मसावी किती आला? 3. मसावी आला 3. गुरुजी, मसावी 3. पण अजूनही संक्षिप्त. लसावी काय सांगते? किमान 2 संख्या पाहिजेत मला घेऊन चालण्यासाठी. मग मला चला घेऊन, मग काय सांगितलं बाबू? हे 2, 1 2 3. 3 दोन्ही 6 दोन्ही 12 त्रिका 36. चला, लसावी किती आली? 36. मग सांगितलं होतं का गुरुजी? याच्यामध्ये सांगितलं होतं की मसावी किती. मग मसावी बराबर अंशाचा मसावी. बरोबर आहे. अंशाचा मसावी छेदाला, छेदाचा लसावी. चला, अंशाचा मसावी काढलं बाबू किती? 1. आणि छेदाचा लसावी काढलं बाबू किती? 36. बघा, पर्याय आहे का? 1 छेदाला 36 आहे. अगदी सोप्या भाषेत. बघा, आले की नाही उत्तर? चला, वा भाई वा. येणार गुरुजी, येणार आणि समजणार. बरं, तुम्हाला समजून राहिलं? खरं सांगा, समजून राहिलं ना? हा, मग कमेंट्स करा. समजून नसेल समजत तरी कमेंट्स करा की याच्यात परत सुधारणा करू. तुमच्यासाठी शिवेल जुळलेला आहे. बघा, एका त्रिकोणाच्या बाजू 3 यास 4, 3 यास 4 यास 5 याप्रमाणे आहे. बघा, 3 यास 4 यास प्रमाणे काय आहे? बाजू आहे. या प्रमाणात आहे. त्यांच्या लहान 2 बाजू. पहा, त्यांच्या लहान 2 बाजू ज्या आहे, पहा, 2 बाजूची बेरीज 21 सेंटीमीटर आहे. असल्यास मोठ्या बाजूची लांबी किती? सोपा आहे, सरळ. गुरु सगळ्याचे बेरीज करत नको बसू. त्याने सांगितलं लहान बाजू, लहान बाजू. कोणती बाजू? लहान बाजू. बघ, त्याच्यात ही लहान बाजू आहे. या दोन्हीची बेरीज पहा, 3 आणि 4. या दोन्हीची बेरीज किती झाली भाऊ? 7. लक्षात ठेवा, बेरीज किती आहे? 21. मग 21 या 7 न भागून घे. सरळ सरळ उत्तर काय येणार? काय येणार? 3. जनरल किंमत किती आली? 3. ए बाबा, त्याच्या लहान सेंटीमीटर असल्यास मोठ्या बाजूची किंमत किती? 3. हे 3 गुणिला 5 कर, डायरेक्ट उत्तर काय आला का? 15. हे गुरुजी 1 नंबर आवडलं बरं का आम्हाला. आवडणार. बघा, नंतरचा प्रश्न. एक संख्या 45% वाढवली तेव्हा ती 116 होते, तर ती संख्या कोणती? बस 5. ज्याच्याशी संबंधित 5 आहे त्याच्याशी संबंधित 80 घ्यायचं. लगेच सोपं आहे. असं काऊन? घे, मार्क जाणार नाही तुला. बघ, 80 ला 45 वाढवली टक्के वर्गा, छेदाला 100. 0 कटला. 5 नमा 45. 5 दोन्ही 10. बे 1 बे, बेचूक 8. नमचूक किती रे? 36. या पर्याय काय उचलला? 80. पर्याय काय उचलला? 80.
गुरुजी 80 मध्ये आम्ही ऍड करू का? ए बाबा कर. 80 मध्ये ऍड केलं गुरुजी 116 झाले. वा भाई वा. पर्याय उचलला, कार्यक्रम केला. आले की नाही? आला गुरुजी. पर्याय क्रमांक हा असेल 100%. बाबू सहकार्य करतच राहील. तुमचं कार्यक्रम मी फिक्सच करणार. मी ठरवलं. मी आता फक्त तुमच्यासाठी लढणार, बाकी काहीच नाही. एका क्रिकेट स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या 15 संघ आले आहेत. प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळायचा आहे. एकूण किती सामने होतील बघा. एकूण किती सामने होतील? 15 संघ आहे. बस असा संघ हस्त आंदोलनाला हातात हात मिळवायचा आला, नाही तर दुसरा म्हणशील हातात हात मिळवायचा आला, संबंध काय करशील? ए बाबा 15 आणि एकाला हातात हात मिळवायचा संबंध आला, एकाला ध्यान ठेवायचं. कुठं ध्यान ठेवू? आता आम्ही बाकीचे कार्यक्रम करतो. हे 14 लागले कामाला. च्या मागे एक ध्यान ठेवला म्हणून 14 लोक आहेत. पहा, एक ध्यान ठेवाले आपला मोरे सारखा ध्यान ठेवाले. मोरे लक्ष दे बघा. लगेच छेदाला 2 बे 1 बे बे 7 14 ए 15 7 105 आहे का? दादा आहे. उत्तर देऊन मोरे जाईल का? अरे भूत. हा बरोबर ना. काहीच विषय नाही. वातावरण सुरू आहे. एक अर्थाशी हा प्रश्न आहे की त्याच्यामध्ये थोडस पर्याय मी काय केलं, क्रिएशन केलं, म्हणजे ताकि तुम्हाला योग्य उत्तर मिळेल. 2 भाषेत शिकू का? गुरुजी शिकवा, म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे की तुम्हाला मोठं येतं म्हणून. मग मी मोठं बी शिकवतो आणि लहान बी शिकवतो. बाबा जास्त नाही, तुम्हाला एक पद्धतीत बी शिकवतो आणि शॉर्ट इथं सेंटर मध्ये शॉर्ट अगदी सोपं आहे. अशी मांडणी जर केली बाबा, तुझे जर मार्क गेले तर मला येऊन भेटायचे, बाकी काहीच नाही. आपला नंबर दिलेला आहे पाठीमाग, नंतर सांगतो नंबर काय येतं बघा. एक ताशी 60 किमी वेगाने दिल्लीहून आग्र्याला जाते. येताना ती वाय किमी वेगाने परत येते. तर कारचा पूर्ण प्रवासाचा जो वेग आहे, प्रवासाचा सरासरी वेग ताशी 48 किमी असेल तर वाय बराबर किती, असा प्रश्न विचारला. जास्त लांब जाऊ नको. पण तुम्ही काय करणार? गुरुजी तू 2 म्हणजे येणारा 1 जाणारा 1 येणारा 1 गुणिला 60 गुणिला x माहिती नाही, छेदाला 60 अधिक x बराबर 48. वा 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 वा. मग 2 गुणिला 60 पा या दोन्हीचा आपण काय केलं बघा. 60 x काय केलं? x 20 x बराबर 48. पा 48 यांच्या सोबत गुणाकार करायचा. पा साइन 8 48 ए साइन 8 48 हा 4 साइन 24 24 आणि 4 28 आणि 0 अधिक 48 x याचा संबंध याच्या सोबत जाणार बघा. आणि पुन्हा काय करणार आपण? सरळ 48 याच्यातून काढणार आणि त्याच्यानंतर मग 48 काढल्यानंतर याला भागणार. मग उत्तर आपला येणार 40. 40 किलोमीटर प्रति तास. वा गुरुजी वा. एवढं लांब आपल्याला काय करावं लागेल? सोडवावं लागेल. वेळेत चालला ना. तसं नको करू. तुला करायचं काय मी सांगतो. डायरेक्ट परीक्षेला जाय आणि मी सांगतो तेच कर. गुरुजी जाणारा 1 येणारा 1 काय 2 संबंध आहे. म्हणजे या 60 न जर मी गुणलं गुरुजी तर काय होईल गुरुजी? 120. गुरुजी दोन्ही मिळून दोन्ही मिळून गाड्यानं काय केलं? सरासरी किती काढलं? सरासरी किती काढला? 48. बघा 48 किती काढला? 48. गुरुजी आता हे 60 काय आहे? हे 60 हे काय आहे? 60. मग आता गुरुजी हे जे 60 आहे हे 60 मी आता इथे लिहून घेतो. घेतले बाबा. डायरेक्ट काहीच नको करू. आता याच्यातला फरक काय? फरक किती आला? 120 वजा 48 किती आला? 72. परत हेच 48 खाली वर आणि गुणाकाराला टाक आणि छेदाला 72 टाक. मार्क गेला तर मला येऊन भेट. मोबाईल नंबर दिले. जाणार नाही. तुम्हाला परीक्षेत पास व्हायचं. तुम्हाला परीक्षेत पास व्हायचं तेच देईल. लक्ष द्या. सरळ सरळ सोडो. 12 1 12 12 सकम 72 आणि 12 चूक 48 आणि 6 1 6 आहे की नाही गुरुजी? 40 पर्याय
नाही गुरुजी टाकलं नव्हतं बहुतेक. मग थोडस पर्यायमध्ये काय झालं तिकडूनच काय झालं हच म्हणून काय दिलेलं होतं त्यांनी आन्सर की मध्ये थोडस ऑब्जेक्शन घेतल्यासारखं होतं त्या, म्हणून काय झालं इथं त्यांनी 36 होतं इथं टाकलेलं, पण मी तिथं काय केलं 40 जाणार नाही मार्क, तेच उत्तर येईल. बघा चॅलेंज देऊन सांगतो. चला नंतरचा प्रश्न मित्र समजला असेल, याच्यावर वेळ घेतला थोडासा, पण तुम्हाला शॉर्टकट शिकवण्यासाठीच वेळ घेतला, बाकी काही नाही. तुम्हाला दाखवायला लागेल ना गुरुजीला जमतं म्हणून काही कार्यक्रम. मुलगा आणि त्याचे वडील त्यांचे आजच्या वयाची सरासरी 25 आहे. बघा 25 आहे, सरासरी 25 आहे. 7 वर्षानंतर 7 वर्षानंतर मुलाचे वय 17 वर्ष होईल. 10 वर्षानंतर त्यांच्या वडिलाचे वय किती होईल? इथंच आपलं सगळं उत्तर. सरासरी किती आहे नितीन? सरासरी शाबास 25. मग किती व्यक्ती आहे? मुलगा आणि हे 2 व्यक्ती. गुरुजी 2 गुणीला 25 बराबर किती रे? 50. 7 वर्षानंतर मुलाचं वय दिलेलं आहे. ए बाबा 7 वर्षानंतर 17 म्हणजे आज किती रे? 17 कुठे उतरा 10. दोन्हीची बेरीज 40 म्हणजे दोन्हीची बेरीज 50. याचा अर्थ बापाचं वय किती? 40 आणि मुलाचं वय किती? मुलगा किती रे? 10. मुलगा किती? 10 वर्षाचा. वडील 40 वर्षाचा. सांगितलं काय? पुन्हा 10 वर्षानंतर त्यांच्या वडिलाचे वय किती? ए बाबू याच्यात 10 ऍड कर. 10 ऍड कर, लगेच काय मारशील? ये उत्तर आहे की नाही? जबरदस्त समजून राहिले ना? हा काही अडचण नाही ना मित्रो? अडचण कोणाला नाही आणि तुम्हाला पण नसणार. बघा येईल बी नाही अडचण, हा आणि तुम्हाला पण अडचण येणार नाही. मी तुमच्यासाठीचे पालशी दे. चला नंतर बोर व्हायचं नाही, डायलॉग बाजी करायची नाही. एकदा करिअर सक्सेस झाला आयुष्यात आपण डायलॉग बाजी करत राहू. फक्त करिअर सक्सेस करा, त्याच्या पाठीमागे जा, बाकी काही नाही. मी हसणार मग लावून डान्स करू का मग तुमच्या पुढे? बघा ते नाही होणार आपल्याकडून. फक्त एकच होईल, तुमचं करिअर, तुमचं ध्येय, तुमचं स्वप्न ते साकार करेल, बाकीच काही नाही. नाही तर गुरुजी या एकदा डान्स करा, हा एखादे लावा बरं याच्यावर डिजिटल बोर्ड गौतमी पाटीलचा डान्स, म्हणजे तेच करायचं का? आता एका संख्येला 21 ने गुणल्याऐवजी 41 ने भागले असता उत्तर 8800 ने कमी, असा नेहमी प्रश्न येत असतो. असा प्रश्न सहसा येतच असतो बरं का. पण कसंही आला, ने कमी ने जास्त असा आला, बघा काय करायचं? गुरुजी 21 41 सरळ फरक काढणं बाबा 20. किती फरक आला? 20. मग आता काय करू गुरुजी? अरे 88,800 लिहून घे ना, आणि त्याला 20 न भाग, त्याला 20 न जर भागितलं तू, हे शून्य कटला, बेचूक 8. ओ बापा एवढं भारी उत्तर येणार, समजणार. बघा तुम्हाला पीडीएफ पण भेटून जाईल आपल्या ग्रुपला. आपला नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे. व्हॉट्सअप नंबर वरती हाय पाठवायचा आणि सर छत्रपती संभाजीनगर शहरची पीडीएफ आम्हाला सेंड करा, जी सोडवलेली आहे ती. मला व्हॉट्सअपला नंबर तुम्हाला मी सांगेल, शेवट नंबर आहे आपला, आणि त्याच्यावर तुम्हाला मी पीडीएफ सेंड करेल. मग ते कोणी असो तुम्हाला सगळ्याला सहकार्य होईल, कारण मी तुमच्यासाठी उभा आहे. एक रेल्वे ताशी 40 किमी प्रति तास वेगाने धावते, तर ती रेल्वे 1560 मीटर अंतर किती सेकंदात पार करते? तुम्हाला माहिती 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर सगळ्याला माहिती आहे. 1 तास म्हणलं तर तुम्हाला माहिती 36 सेकंद. वा भाई वा, एवढं तर आधी शिकेले गुरुजी. मग पुढे काय करायचं? हे मीटर आहे, हे काय आहे? मीटर. हे काय आहे? सेकंद खाली सेकंद, मीटर खाली मीटर. बघा 40 किमी, मग 40 ला 40,000 करणार बाबा, ला 36 संबंध ठेव, ला 36, मग मीटर खाली मीटर, 1560 ला किती? बस सरळ 1560 गुणीला 36 छेदाला 40,000. 1 2 3 4, एक आपले 3 आणि एक आपले 3. चला मस्त पार्टी होऊ दे आता येईल. चला 4 1 4, खाली छेदाला 10 आले. 4 नंबर 36. नम सखी 54. नम सखी 54 सी 4 हाती आले 5. नमा 5 45. 45 आणि 5 बोला, 45 आणि 5 50. 50 शी 0 हाती आले 5. 9 1 9, 9 5 किती? 14 आहे का? 14 गुरुजी 14.
1404 पर्याय येत नाही. अरे बाबा छेदाला 10 बाकी एक घर सोड आणि दशांती कशाला सोडवत बसतो, लगेच आला उतर. ये बघा गुरुजी चला समोर एवढं जाणार. पीडीएफ तुम्हाला टाकूनच देतो आता, हे काहीच नाही करत. एका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती वर्ग सेंटीमीटर असेल. अरे बाबा सूत्र सांगू का, सूत्रपाठ असेल ना, बरं सोडव. गुरुजी सूत्रानुसार नका सांगू, डायरेक्ट सांगा. वर्ग सेंटीमीटर आपल्याला माहिती आहे तरी सांगून देतो. परिघ तुम्ही म्हणता याला सूत्र येत नाही काय काय. 2 पाय आर आणि क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर. चला येईल येतच नाही काय काढून चाललंय दांगडू करणं. येदर बाबा सरळ सरळ परिघ आहे ना. पायाची किंमत सगळ्याला माहिती आहे किती आहे गुरुजी. पायाची किंमत किती आहे 22/7. वा भाई वा पट्ट्यानं जाम हुशार झाल्यावर तुम्ही 2 मिनिटात होणार. बघा सरळ सरळ 22/7 घेतले. काहीच नको म्हणता जाऊ द्या बाबा. परिघ दिले म्हणजे पुढची बाजू दिले 176 ध्यानात घ्या. 176 ला 7 ठेवायचा, खालचा वर घालायचा आणि वरचा खाली घालायचा. बघा चला 11 दोन्ही 22, 11 1 11, 11 सकी 66, 4 1 4, 4 चूक 16, 7 चूक किती रे 28. वा हे त्रिज्या आली गुरुजी. हे काय आली त्रिज्या आली. हे काय आली त्रिज्या. बघा असं लिहिलं त्रिज्या आली. अरे बघ त्रिज्या आली. मग कसं आहे क्षेत्रफळ किती गुरुजी. क्षेत्रफळ तुम्ही काय सांगितलं की हे झालं परिमिती. परिघीचं त्रिज्या काढलं आणि त्रिज्याचं आता क्षेत्रफळ काढायचं. इथंच करणार बाबा 28 गुणिला 28 गुणिला मग मान 22/7. 7 1 7, 7 1 7, 7 चुक 28, 4 दोन्ही 5, 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8 बरोबर आहे. आणि गुणिला 28 बराबर याचा गुणाकार केला रे भाऊ. उत्तर काय येणार किती येणार आहे 24/64. वारे पट्ट्या किती आला रे. किती आला 24/64. चला जमला गुरुजी 24/64. चला नंतरचा प्रश्न. वा भाई वा 40 सेंटीमीटर लांबीचा एक याप्रमाणे 12 मीटर लांबीच्या दोरीचे किती तुकडे होतील. सरळ सरळ बघा तुम्हाला पाठच करून ठेवायचं. कशाला काय म्हणतात मीटरला काय म्हणतात मी डायरेक्ट सांगून देतो. आता 40 सेंटीमीटर आहे. 40 सेंटीमीटर आहे 12 मीटर. 12 मीटर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. म्हणजे याला 100 न जर गुणलं तुम्ही तर सरळ सरळ 1200 सेंटीमीटर. आणि 1200 सेंटीमीटरला 40 न भाग म्हणजे 4 1 4 आणि 4 3 12. उत्तर क्रमांक 3. लक्षात 4. वा गुरुजी ही एकच नंबर. जमून राहिलं का रे. तुम्हाला समजून राहिलं. समजून राहिलं का. समजायलाच पाहिजे. समजणं काळाची गरज आहे. बघा गुरुजी 150 मीटर म्हणजे किती किलोमीटर. किती किलोमीटर तुम्हाला आता सांगितलं मागच्या उदाहरणात. 1 किमी म्हणजे 1000 मीटर. 1 किमीचं गुरुजी 1000 मीटर लिहिलं. आणि 150 मीटर. मग गुरुजी याला जर भागितलं आम्ही तर मग काय होणार. मग भाग याला किती भागशील 1 2 3. चला हा 0 कटला हा 0 कटला. 1 2 1 2 घर सोडून दशांश दिला म्हणजे 0.15 किलोमीटर. येईल उत्तर आहे की नाही. है ना. येणार समजणार तुम्हाला समजणार. चला लाईक करो शेअर करो फॉलो करो. पुढच्या पेजला चला. 2 भावांच्या वयाचे गुणोत्तर 5/6 व त्यांच्या वयाची बेरीज 88 वर्ष आहे तर त्या मोठ्या भावाचे वय किती. हेच लक्षात ठेव. मोठा भाऊ हे होय आणि यांची बेरीज 88. काहीच नको करू. हे 5 आणि 6 लिही आणि 88 लिहिले. यांची बेरीज याच्या खाली टाकून दे. 11 8 88. मग विचारला मोठा भाऊ 6 8 वाऱ्या पाट्या आहे का 48. वा 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 जमत. नंतर गुरुजी वेळच नाही लावत तुम्ही कार्यक्रम करायला 100%. बघा 15 मधून एक काम 36 दिवसात पूर्ण करता. तेच काम 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर लावावे लागतील.
मजूर टाक इथं, मजूर टाक इथं, दिवस टाक आणि लगेच काय कर 15 टाकलं इथं 36 काय टाकलं 36 टाकलं आणि दिवसा आता दिवसाखाली दिवस किती रे 27 ला बघा जास्त लागणारे दिवस जास्त गुरुजी मग वरच्याच पदाचा गुणाकार करून घ्या ना तुम्ही कशाला डोकं लावता जास्त 12 त्रिक 9 चौक 36 9 त्रिक 27 3 1 3 3 5 15 5 चौक 20 यस काय होतं लगेच 20 घोटणार बाबा 20 कशाला घोटतो काय सांगितलेलं आहे किती मजूर वाढवावे लागतील प्रश्न वाच आणि समजून घे 20 मारू नको पहिले मजूर होते 15 आता आहे 20 गुरुजी 5 वाढवावं लागतील अरे होत ते रे मी तर 20 घोटला 20 घोटायची आवश्यकता नाही 5 आलं का मोरे लक्षात मोरेला 100% कळत असेल का सोप्या भाषेत आहे गुरुजी कसं वाटतं मोरे समजतं ना नाही समजलं उठायचं जर नसल समजत गुरुजी नसल सांगतं समजून तुमचं काम आहे समजून घेणे माझं काम आहे समजून सांगणे आणि नसल बी समजत तुम्हाला काय सांगितलं नसल बी समजत लगेच दगड उचलायचा समजून सांगतो कसं मी लगेच उठणार बाबू समजून घे काल डोकं पडतो मला पुढचे व्हिडिओ बनवायचे बघा नंतरचा प्रश्न वडिलांचे वय मुलांच्या एक्स फेक्स मी सांगितलं ना भाऊ एक्सच्या नाती लागू नको एक्स घेऊच नको करायचं काय मी सांगतो वडिलांचे वय मुलाच्या 9 पट आहे 15 वर्षानंतर 3 पट असेल तर आज वडिलाचे वय किती असा प्रश्न केला काही वडील मोठा आहे ना ये वडील वा गुरुजी वा वडील वा गुरुजी वा हे मुलगा हे जमला बा तुम्हाला चला वडील 9 पट मुलगा 1 पट बाप शिल्लक राहणारे ध्यानात घ्या बाप शिल्लक राहणारे जे बघा मग नंतर 15 वर्षानंतर हे असा म्हणतो 15 वर्षानंतर 15 वर्षानंतर करावं नंतर 1 3 वा गुरुजी वा 15 जसेच्या तसे घे याला गुणाकार कर 9 याला गुणाकार कर 3 याच्यातला फरक आणि याच्यातला फरक छेदाला घे इथं किती घेतलं रे बा छेदाला 2 छेदाला घेतलं याच्यातला फरक किती आला 6 मग 6 छेदाला घेऊन टाकलं 2 बेत्रिक 6 3 1 3 3 5 15 गुरुजी जनरल किंमत आली 5 विचारलं वडिलाचे वय किती हा 9 म्हणजे हे 9 प्रमाण आहे वडिलाचा म्हणजे 9 गुणिला 5 बराबर 45 यस 45 आला का उत्तर येणार बघ लक्ष द्या आला का रे आला का बबलू दा उत्तर आला चेतन आलं उत्तर शाबास चला नंतर सर अगदी सोप्या भाषेत बरं कसं वाटतं तुम्हाला बोलत राहा कसं वाटतं समजतं ना गोलू समजतं आमचा गोलू लय हुशार आहे बघा गोलू लक्ष द्यायचं कधी मोबाईल पाहायचा जरा आधीच जिलेबीकडे पाहतो भजा मागतो पुन्हा पॉइंट भेटायला तुला एकूण तिकून ग्राउंड पेपर निघला चांगली मेहनत घेऊन आणि त्याच्यात पुन्हा ग्राउंड मध्ये कटला तर पुन्हा मग तू काका भजे द्या भाऊ तू जिलेबीकडे पाहतो रामेश्वरला गणित व इंग्रजी 3 विषय आहे मराठी या विषयात अनुक्रमे 72 75 72 75 72 एकूण बेरीज किती झाली बा बोला शाबास 219 छेदाला एकूण विषय किती आहे बा 3 3 7 21 3 त्रिक 9 हाय गुरुजी 73 उत्तरा समजून राहिला ना बाकी ताण घेऊ येईल वाजू नको रे पा चला नंतर द्या लक्ष चला गुरुजी 90 मीटर लांबीची एक रेल्वे एका खांबा 6 सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती जास्त स्पीड न होऊन राहिला का व्हिडिओ स्टॉप कर वाज समजून तर आरामशीर सांगून राहिला तुला शॉर्टकट काय कर 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब 6 सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती मीटर असेल असा शांत सो याच्यात नाही घ्यायचा आपल्याला कार्यक्रमच फास्ट करायचा ना मग लक्ष द्या कसं 1 मीटर लक्ष द्या हे मीटर आणि हे सेकंद बघा काय होत होतं गुरुजी 90 मीटर साठी 6 सेकंद तुम्हाला सांगितलं 1 तास म्हणजे 36 सेकंद माझ्या गुरुजी मग टाकू का इथं 36 मग टाक ना बाबा चला
याचा तिरपा गुणाकार 90 गुणिला 3600 छेदाला 6 6 1 6 6 6 36 साइन मग 54 1 2 3 1 2 3 गुरुजी उत्तर मीटर मध्ये आलं मीटर मध्ये आलं गुरुजी उत्तर मीटर मध्ये आलं मग 1 किलोमीटर 1000 मीटर 1000 उचल ते खालून घातलं खालून गुरुजी 1000 घातले खालून 1 2 3 1 2 3 वाह वाह गुरुजी 54 आलं का अमोलता जमलं ना बघा अमोल बोल बी जमून राहिलं हा चला बघू जा एका गावात 4000 आणि 3000 पुढे सांगायचं नाही ना एका गावात 4000 पुरुष आणि 3000 स्त्रिया आहे तर गावात एकूण निरक्षर 40% आहे म्हणजे एकूण लोक झाले 7000 आणि 7000 40% निरक्षर आहे लक्ष द्या 7 28 से 28 से यस 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 कुठला यस आला तुले हे निरक्षर आहे शेवटी सांगेल काय साक्षर बाबू उतावळा नको होणार साक्षर सांगेल परत तुला काय करायचं 7000 हे 2800 काढायचे आणि मग नंतर उत्तर घोटायचं काय मारशील रे असं वा रे वा गुरुजी चला लक्षातच नाही आला तिथं हुकलंच कस काय वा लक्ष द्या नंतर चला 24 कपाटाची बबलू 24 कपाटाची किंमत किती आहे 48720 48720 बघा चला 48720 48720 ला उचलला भाऊ आणि डायरेक्ट याला भागतो एकाची किंमत भेटून जाते जास्त लांब जाऊ नको लक्ष दे 12 दोन्ही 24 12 चूक 48 भाग जात 0 12 सकम 72 बे 1 बे दोन्ही 4 0 बे 6 0 टाकून घे 20 30 वा गुरुजी वा बर खरंच सांगा समजलं तुम्हाला काही अडचण आहे कुणाला म्हणून लक्ष द्या मित्रो काय करायचं ही पीडीएफ तुम्हाला सांगतोय ही पीडीएफ आहे ही पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल आपल्या नंबरवरती तुम्ही हाय पाठवा आणि 1 टाका सर छत्रपती संभाजीनगर यांचं सोल्युशन पीडीएफ मला पाठवा आणि मित्रो आपल्या या युट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर नक्की आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमचा ऋणी आहे कारण तुम्ही मला लवकरात लवकरच चांगल्या मार्गावर तुम्ही घेऊन येऊन राहिले आहे फेमस करत आहात चांगले लाईक मिळत आहे चांगला व्ह्यू मिळत आहे मित्र तुमच्यासाठी जुळो आहे त्याच्यासाठी सहकार्य असू द्या मी तुमच्याच मुळे आहे बघा आपल्याला चला सुरुवातीला आपण काय करू थिकनेस वाढू म्हणजे तुम्हाला कार्यक्रम मोठाच भेटेल या नंबरवरती तुम्हाला लागलेली पीडीएफ जर पीडीएफ तुम्हाला लागत असेल तर मित्रो काय करायची सरळ आपल्याला सरळ काय करायचं आपल्याला तुम्ही लगेच कमेंट्स मध्ये सांगायचा गुरुजी 86 हे असं होत 86 98 52 14 72 या नंबरवरती तुम्ही काय करायचं हाय पाठवायचं आणि संभाजीनगरची पीडीएफ घेऊन टाकायची छत्रपती संभाजीनगरची पीडीएफ घेऊन टाकायची मित्र हो असा सहकार्य असू द्या आपल्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र